नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण या विषयाचं मार्गदर्शन करत आहोत आणि सोलापूर जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील पुढचा भाग या ठिकाणी आपण शिकणार आहोत. खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते? द्विगु समास हा तत्पुरुष समासातील एक प्रकार आहे आणि तो आपल्याला ओळखायचा आहे. आता महादेव म्हणजे महान असा देव, अशा प्रकारची जी वाक्य असतात ती कर्मधारय तत्पुरुष समासमध्ये येतात. नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह म्हणजे समुच्चय बोधक जी वाक्य असतात त्याला द्विगु समास असं म्हणतात. दास मित्र, दासाचा मित्र विभक्ती तत्पुरुष समास हा आहे आणि हा 4-5 म्हणजे 4 आणि 5 किंवा 4 किंवा 5 या अर्थाने द्वंद्व समासात येतो. म्हणजे द्विगु समासाचं एकमेव उदाहरण आहे ते नवरात्र आहे. तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? आता याचं विग्रह करायचं आहे म्हणजे लक्षात येतं. त अधिक अ त झालं त्व, त त व अधिक अ बरोबर त्व, ज्ञ द न य अधिक आ ज्ञा म्हणून आ, न अधिक ई नी. आता एकूण व्यंजने मोजायची 1 2 3 4 5 6 7 8 व्यंजने आहेत. 8 व्यंजनाचा जो पर्याय आहे तो बरोबर. आता मंदी, समता, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? मंद या शब्दापासून, विशेषणापासून मंदी हा शब्द तयार झाला म्हणजे ई प्रत्यय लागला. सम या शब्दापासून समता झाला म्हणजे ता या ठिकाणी आला आणि गार या विशेषणापासून गारवा हा शब्द आज तयार झाला. आता हे सामान्य नाम आहे का? निश्चितपणे सामान्य नाम नाही. सामान्य म्हणजे विशिष्ट जातीचा बोध होतो. म्हणजे फूल आहे तर सर्व फुलांचा बोध होतो, माणूस आहे तर सर्व माणसांचा बोध होतो. तशा प्रकारे इथं नाही आहे. विशेष नाम आहे का? ठेवलेले नाव आहे का? हे अजिबात नाही. म्हणजे विशेष नामही नाही. भाववाचक नाम म्हणजे विशेषणाचं नामात रूपांतर होताना ई, ता, वा, त्व अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यय जोडले जातात, त्यावेळी ते भाववाचक नाम असतं. म्हणून हा पर्याय बरोबर. काप गेले आणि भोके राहिली या म्हणीची अर्थ आहे तो वैभव गेले आणि त्यांच्या खुणा फक्त शिल्लक राहिल्या. म्हणजे हंपी या ठिकाणी गेला तुम्ही तर विजयनगरचे उद्ध्वस्त स्वरूप तुम्हाला दिसेल. वैभव मोठं होतं, ते वैभवशाली विजयनगर होतं. आज त्या ठिकाणी फक्त खुणा आहेत. म्हणून त्या ठिकाणाला म्हटलं जातं की काप गेले आणि भोके राहिली. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्या वाक्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. आज्ञार्थी. आज्ञार्थीमध्ये फक्त आज्ञा असते. विद्यार्थी, स्वार्थी का संकेतार्थी? म्हणजे संकेतार्थी प्रकारचे जी वाक्य आहे त्यावरून क्रियापदाचा काळाचा बोध होतो, म्हणून संकेतार्थी हे उत्तर बरोबर आहे. यथाशक्ती म्हणजे जेवढी आपल्याला शक्य आहे तेवढी मदत करणे या अर्थाने. म्हणजे एखादं सामाजिक कार्य आहे तर लोक म्हणतात की आपण यथाशक्ती मदत करूया, म्हणजे शक्य असेल तेवढी मदत करूया. द्विज या शब्दाचा अर्थ काय? द्विज या शब्दाचे 2 अर्थ आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा पक्षी. पर्याय पाहिले तर दोन्हीपैकी कुठलाही पर्याय दिलेले पर्याय आहेत त्यातलं कुठलाही पर्याय जुळत नाही, पण हे लक्षात ठेवा तुम्ही 2 अर्थ कोणते आहेत ते. खालीलपैकी कोणत्या विभक्तीत प्रत्यय येत नाहीत? संबोधनमध्ये प्रत्यय येतो म्हणजे एक वचनामध्ये आलं नाही तरी अनेक वचनामध्ये प्रत्यय येतो. म्हणजे बाळांनो असं आपण म्हणतो ते संबोधनमध्ये. सप्तमीमध्ये प्रत्यय येतात. तय्या, तय्या असं येतं. द्वितीयामध्ये सला, सलाना अशा प्रकारचे प्रत्यय येतात आणि प्रथमा या विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय येत नाहीत, म्हणून प्रथमा. सूर्य या शब्दाला समानार्थीच नसलेला शब्द कोणता? भानू म्हणजे सूर्य, रवी म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सूर्य. म्हणजे समानार्थी असलेला पाहिजे. समानार्थी असलेले तिन्ही पण आहेत म्हणून 4था पर्याय बरोबर. यापैकी सर्व बरोबर. आता शेवटचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून आलेला आहे?
यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे पारिभाषिक शब्द म्हणून, तो व्हिडिओही अवश्य पहा. इथं पाहूया. तुरुंग हा शब्द फारसी भाषेतून आपल्या मराठीत रूढ झाला आहे. अलमारी हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्याकडं आलेला आहे. बटन हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे आणि हरताळ हा शब्द उर्दू भाषेतून आलेला आहे. म्हणजे तुरुंग हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे, म्हणून हे उत्तर बरोबर. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण झालेलं आहे. नक्कीच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला पुढचे नवनवीन व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांवरचे पाहायला मिळतील. जय हिंद.